वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय परिसर अभ्यास EVS विषयासाठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 30 प्रश्न सिलेक्ट केलेले आहे मित्रांनो. टेस्ट 1 आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि 30 पैकी जर तुम्हाला 20-22 मार्क या ठिकाणी मिळाले तर समजा तुमचा निकाल चांगला लागणार आहे. जशा प्रकारचे प्रश्न आपण या टेस्टमध्ये ॲड केलेले आहे, संपूर्ण प्रश्न जे आहेत ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण पुढच्या रविवारी 28 जून 2026 सकाळी पेपर 1 म्हणजे EVS परिसर अभ्यासचा पेपर होणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाटेट 2026 आणि सीटेट 2026साठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला जे प्रश्न आहे डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की पालेभाज्या फळांमध्ये डॅश डॅश तंतुमय पदार्थ असतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर बघा, पर्याय जे 2 असेल सेल्युलोज आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. यानंतर दुसरा प्रश्न काय आहे, प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की डॅश डॅशच्या अभावामुळे पांढरा रोग होतो. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की डॅश डॅशच्या अभावामुळे पांढरा रोग होतो. तर हे बघा, लोहाच्या अभावामुळे पांढरा रोग होतो म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 सर, तिसरा प्रश्न बघा. तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि डायरेक्ट प्रश्न व डायरेक्ट उत्तर आपण पाहत आहोत. तर बघा, नीलगिरी तेल म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो. अशा प्रकारे हा नॉलेजेबल प्रश्न आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 असेल मछलीपट्टण म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 3 या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 सर, 5वा प्रश्न स्क्रीनवर दिलेला आहे. 5वा जशा प्रकारे प्रश्न आहे की गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती. तर बघा, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर बघा, ऑप्शन जे 1 असेल दिग्दर्शक या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन म्हणजे पर्याय जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न स्क्रीनवर दिलेला आहे की ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन व 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमच्या अणुवस्तुमानांकात किती असेल. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण तुम्हाला विज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे संपूर्ण प्रश्न एकत्रित करून पर्यावरण हा विषय तयार झालेला आहे, परिसर हा विषय हा तयार झालेला आहे आणि मिक्स प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन C 27 म्हणजे पर्याय जे C दिलेला आहे, ऑप्शन जे C 27 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन C बरोबर उत्तर असणार आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये प्रश्न काय आहे बघा, मानवी उत्क्रांतीमध्ये डॅश डॅश हा शक्तिमान मानव म्हणून ओळखले जातील. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, निअडर्थल मॅन म्हणजे ऑप्शन जे C असेल
सर पर्याय जे सी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे सी असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे की पर्यावरणातील सजीव व निर्जीव या घटकांचे एकमेकांवर होणारे परिणाम म्हणजे डॅश डॅश होईल. तर हे बघा, सजीव व निर्जीव यांचे एकमेकांवर होणारे परिणाम म्हणजे आंतरक्रिया. आंतरक्रिया म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9वा जे प्रश्न आहे, कारण परिसर अभ्यास EVS विषयामध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, तशाच प्रकारे आपण हे 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेले आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न काय आहे की जशा प्रकारे सापुतारा गुजरात, तशाच प्रकारे पाल हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, तर महाराष्ट्र या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन एक बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे की उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते. तर हे बघा, उच्च न्यायालय असणारे ठिकाण जे असणार आहे ते आगरतळा. म्हणजे ऑप्शन एक उत्तर असणार आहे. पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की आगरतळा त्रिपुरा, आगरतळा येथे त्रिपुरा राज्याचे स्वतंत्र त्रिपुरा उच्च न्यायालय, त्रिपुरा हायकोर्ट स्थित आहे. याची स्थापना मार्च 2013 मध्ये करण्यात आली. अशा प्रकारे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न 11 दिलेला आहे की मुरंबदेवाचा किल्ला आणि खेडना किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे. दोन्ही पेपरमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, राजगड आणि विशाळगड म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे एक असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न दिलेला आहे की प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायापैकी कोण. तर हे बघा, प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे म्हणजे ऑप्शन जे लोकमान्य टिळक असला पाहिजे होता. ऑप्शन बी दिलेला आहे, परंतु या ठिकाणी उत्तर 3 असला पाहिजे. ओके, बरोबर, ऑप्शन 3 आपला उत्तर असला पाहिजे, लोकमान्य टिळक. कारण या ठिकाणी उत्तर काय दिलेलं आहे, 2 दिलेलं आहे. कधी कधी आन्सर कीमध्ये मिस्टेक होऊन जाते. लोकमान्य टिळक आपला उत्तर असला पाहिजे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न काय आहे. 13वा प्रश्न दिलेला आहे की समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल. तर बघा, समकेंद्री पद्धतीने जर विचार केला तर ऑप्शन जे 4 असेल, पदार्थाची अवस्था, स्थायू, द्रव्य, वायू म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि बरोबर विधान किंवा योग्य विधान कोणते, प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. तर हे बघा, मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 3 बरोबर राहणार आहे. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की खालील पर्यायापैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती. तर बघा, समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी म्हणजे ऑप्शन 2 पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे ते अयोग्य जोडी राहणार आहे. आर्य समाज या संस्थेची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये केली होती. म्हणजे पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. स्टेटमेंट टाईप हा प्रश्न आहे. सर 16वा प्रश्न आहे की इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बघा, या ठिकाणी 2 विधाने दिलेली आहे आणि फक्त जे ऑप्शन 2 असेल की राजकीय
सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात। म्हणजे फक्त बो या ठिकाणी बरोबर दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आपला राईट आन्सर असणार आहे। पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न 17 आहे की विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? तर हे बघा, गटात न बसणारे पद या ठिकाणी विचारलेलं आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अवस्था म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, या मागचे कारण कोणते? प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे। डेली लाईफमधून हा प्रश्न घेतलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर बघा, संघनन म्हणजे पर्याय जे 3 असेल सर, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, म्हणजे पर्याय जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 व प्रश्न आहे की रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 असेल द्रव्यरूप नायट्रोजन म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन 3 बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की आंतरराष्ट्रीय संघटनेने नाव, मुख्यालय, देश यांची योग्य जोडी ओळखा। तर बघा, या ठिकाणी योग्य जोडी कोणती? तर ऑप्शन जे बी असेल, जागतिक व्यापार संघटना जिनिवा म्हणजे पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे बी असेल राईट आन्सर असणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयासाठी म्हणजे पेपर 1 साठी अपडेट प्रश्नसंच अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपण एकूण 5 विषयांचा समावेश केलेला आहे। प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की विथ उत्तर सूची या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो। आणि 28 जून 2026च्या परीक्षेसाठी हे प्रश्नपत्रिका मोस्ट इम्पॉर्टंट आहे। परीक्षेला फक्त 8 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी तुमच्यासाठी हे बेस्ट प्रॅक्टिस असणार आहे मित्रांनो, कारण जशा प्रकारे आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला काही प्रश्न डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जाईल। जशा प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आणि प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे टोटल 1500 क्वालिटी क्वेश्चन आपण या पॅकमध्ये ॲड केलेले आहे मित्रांनो। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता। सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका, म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट पर एक कॉम्बो पॅक 499 मध्ये या ठिकाणी लगेच मिळून जाईल मित्रांनो। वेळ कमी आहे, प्रश्नसंच खूप छान आहे, बेस्ट आहे आणि टोटली क्वालिटी क्वेश्चन आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे। हे करून परीक्षेला जा, म्हणजे तुम्हाला 100% याचा फायदा मिळणार आहे। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, लगेच व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न आहे की मंगळयान हा भारताच्या महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर बघा, मंगळयान हा उपक्रम मॉम या नावाने प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 आहे पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन 1 बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न 22 आहे की डॅशच्या प्राथमिक प्रदूषकांमध्ये समावेश होत नाही। तर बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की हायड्रोजन सायनाइडच्या प्राथमिक प्रदूषकांमध्ये समावेश होत नाही, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 23 सर, 23वा प्रश्न आहे की लोणची मुरब्बासाठी डॅश आम्ल वापरतात। तर बघा, लोणची व मुरब्बांसाठी असेटिक आम्ल म्हणजे पर्याय जे 3 आहे, ऑप्शन जे 3 आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न काय आहे? 24वा प्रश्न दिलेला आहे की WHO नुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर हे बघा मित्रांनो, आपल्याकडे जे आन्सर की आहे त्यानुसार भारताचा 2रा क्रमांक लागतो, पहिल्या क्रमांकावर चीन आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन 2 बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 25 सर, 25वा प्रश्न आहे की प्रमाण वेळेनुसार
ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि ऑप्शन काय असणार आहे तर मंगळवार पहाटेचे 3:30. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 26 काय दिलेला आहे, प्रश्न 26 दिलेला आहे की पंचायती राज्य व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते. म्हणजे एक विधान या ठिकाणी अयोग्य विधान दिलेलं आहे, चुकीचं विधान दिलेलं आहे आणि तो असणार आहे ऑप्शन 1. गावातील सर्व अबलावृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात, हे चुकीचे असणार आहे. म्हणजे पहिले जे पर्याय आहे ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती. तर हे बघा मित्रांनो, आता या ठिकाणी 3 जोड्या चुकीची दिलेली आहे आणि फक्त एकच जोडी बरोबर असणार आहे. सचिव आज्ञापत्र तयार करणे, म्हणजे जे पर्याय 2 आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 28 दिलेला आहे की खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. आता हे बघा, रायगड, अलिबाग, ओके. तशाच प्रकारे वांद्र पूर्व म्हणजे काय, तर आपला उत्तर असणार आहे मुंबई उपनगर. ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न आहे की खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की गटात न बसणारा पर्याय कोणता. तर बघा, जागतिक व्यापार संघटना WTO या ठिकाणी गटात न बसणारा पर्याय असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 30 दिलेला आहे की वातावरणातील कोणत्या थरांमध्ये किंवा थरामध्ये ओझोन मुख्य थर आढळतो, जो सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो, तो थर कोणता. तर स्तंभावर, म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय परिसर अभ्यास पेपर 1 साठी मोस्ट इम्पॉर्टंट आणि 30 मार्काची आज आपली ही पहिली टेस्ट पूर्ण केली आहे. मित्रांनो, जर 30 पैकी तुम्हाला 20-22 मार्क या ठिकाणी मिळाले असतील तर म्हणजे तुमचा जे निकाल आहे ते चांगल्या प्रकारे येऊ शकतो. कारण जशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते संपूर्ण अनालायसिस करून आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केली होती मित्रांनो. आणि जर तुम्हाला फक्त परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयाची प्रश्नसंच पाहिजे मित्रांनो, तर 100 रुपयामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास आणि 100 रुपयामध्ये तुम्हाला समाजशास्त्र विषयाची 10 वेगवेगळी प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाईल, विथ आन्सर की दिली जाईल. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर सूची पण दिलेली आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट आणि परीक्षेसाठी क्वालिटी क्वेश्चन आपण या प्रश्नसंचमध्ये ॲड केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.